नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळीनिमित्त ईश्वरी आणि अर्णव हे पूजा करत असतात आणि तेव्हा ईश्वरीचा हात सोडून अर्णव आतमध्ये निघून जातो आणि त्याच वेळेस ईश्वरी विचार करत असते, अर्णव सर, तुमचे जीवन आणि माझे जीवन यामध्ये खूपच जमीन आसमानचा फरक आहे आणि यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतर आपण मिटवण्याचा प्रयत्न केलेलाच बरा. त्यानंतर आपण पाहतो राकेश आणि अंजलीच्या समोर अर्णव बोलतो, ताई, दिवाळीच्या दिवशी हे कार्ट पायानं तोडवणे म्हणजे नरकासुराचा वध करण्यासारखे असते. आणि तेव्हा अंजली बोलते, जर दरवर्षी तू तर करतोस. आणि अर्णव हा पुढे बोलतो, यावर्षी देखील मी करणार आहे. आणि तो आपल्या पायाखाली हे कार्ट घेऊन चिरडतो आणि तो राकेशला बोलतो, यावर्षी माझ्या पायाखाली हे कार्ट आहे आणि पुढच्या वर्षी तू असशील, असं लक्षात ठेव. तेव्हा राकेश हा विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. तो बोलतो, दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या सोडून मेहुणे तुम्ही हे काय बोलत आहात, दुसरा चांगला विषय घ्या. तेव्हा ईश्वरी बोलते, आता हा विषय लवकरच संपणार आहे आणि तोही कायमचा. आणि तेव्हा राकेश रागाने ईश्वरीकडे आणि अर्णवकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी कशा प्रकारे राकेशला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.